जी पहिली पोएम आहे टीनेजर्स प्रेयर पाहणार आहोत. टीनेजर्स म्हणजे किशोर मुलगा, प्रेयर म्हणजे प्रार्थना. टीनेजर्स अपोस्ट्रोफी एस म्हणजे चाचीचे. किशोर मुलांची प्रार्थना असं या पोयमचं कवितेचं नाव आहे. चला तर आपण सुरुवात करूया. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग. ईच डे प्रत्येक दिवस ब्रिंग्स घेऊन येतो न्यू बिगिनिंग नवीन सुरुवात. म्हणजेच प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात घेऊन येतो, नवीन संधी आपल्यासाठी घेऊन येतो. डिसिजन आय मस्ट मेक. निर्णय मात्र माझे मलाच घ्यावे लागतात. आय एम ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. आय एम ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. मी एकमेवच आहे माझ्या जीवनाचा रस्ता निवडणारा. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. आय कॅन चूज मी निवडू शकतो. टू टेक द रोड ऑफ लाईफ मला ज्या मार्गाने जायचं आहे, माझं करिअर मी ज्या दिशेने घडवणार आहे, तो जीवनाचा रस्ता मी निवडू शकतो असं कवी म्हणत आहे. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. आणि मी जो रस्ता निवडणार आहे तो रस्ता मला यशाकडे घेऊन जाणार आहे. और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड. ट्रॅव्हल डाऊन मी जर प्रवास करत गेलो डाऊन खालच्या दिशेनं द डार्कन्ड रोड. डार्कन्डचा अर्थ त्याला बघायचा इविल. इविल म्हणजे वाईट. मी जर वाईट रस्त्याने गेलो दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. तो रस्ता मला लीड्स घेऊन जाईल डिस्ट्रेस. डिस्ट्रेस म्हणजे चिंतेमध्ये तो रस्ता मला घेऊन जाईल. प्लीज ओपन अप माय आयज डिअर लॉर्ड. हे देवा माझे डोळे उघड. दॅट आय माइट क्लिअरली सी. की ज्यामुळे मला स्पष्टपणे पाहता येईल. बघा कवी या ठिकाणी देवाला विनंती करतो. प्लीज ओपन अप माय आयज डिअर लॉर्ड. हे देवा माझे डोळे उघड. दॅट आय माइट क्लिअरली सी. की ज्यामुळे मला स्पष्टपणे पाहता येईल. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. जे बरोबर आहे त्या बाजूने उभे राहण्यासाठी देवा मला मदत कर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि चांगले गुण देवा माझ्यामध्ये बहाल कर असं कवी देवाला म्हणतो. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. नको म्हणण्यासाठी देवा मला मदत कर. फेन टेम्पटेशन कम्स माय वे. टेम्पटेशन म्हणजे वाईट करण्याची काहीतरी इच्छा. अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. जेव्हा माझ्या मनामध्ये काहीतरी वाईट करण्याची इच्छा होते तेव्हा देवा मला नको म्हणण्यासाठी मदत कर असंही कवी पुढे देवाला म्हणतो. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन. की ज्यामुळं मला माझं मन स्वच्छ ठेवता येईल. अँड फिट फॉर लाईफ इच डे. फिट फॉर लाईफ इच डे मी प्रत्येक दिवसासाठी तंदुरुस्त राहीन. फेन माय टीनेज इयर आर ओव्हर. जेव्हा माझे किशोर अवस्थेमधील दिवस संपतील म्हणजेच माझी किशोर अवस्था संपून मी कुमार अवस्थेमध्ये जाईल. आय नो दॅट आय विल सी. मला माहिती आहे मी हे पाहणार आहे. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. मी जे जीवन जगलो ते खूप चांगलं होतं. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी म्हणजे देवा तू माझ्या पुढे चालत होता, म्हणजे तू मला मार्गदर्शन करत होता. आणि तुझ्या मार्गदर्शनामध्ये किशोर अवस्थेमध्ये मी जे जीवन जगलो ते जीवन काय होतं, चांगलं होतं हे मला माहीत असणार आहे असं कवी देवाला पुढं म्हणत आहे. समजलं का सगळ्यांना? बघा आवडलं तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा आणखी एकदा नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर पुढच्या वेळेस येत आहे. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.